उपवासाचे तेच-तेच पदार्थ खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो आणि मग नेहमी तरी काय वेगळं बनवायचं? म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक खास स्पेशल अशी रेसिपी शेअर करणार आहे, की जी YouTubeवरती तुम्हाला अजिबात शोधून सुद्धा सापडणार नाही. नेहमीच्या त्याच-त्याच उपवासाच्या रेसिपीला आपण ब्रेक देऊयात आणि एक वेगळी चटपटीत अशी रेसिपी बनवूयात, की जी रेसिपी पाहिल्यानंतर तुमचं मन आणि तुमचे हात अजिबात थांबणार नाही. तुम्ही पटकन ही रेसिपी नक्की ट्राय करणार. तर आज आपण मस्त खमंग अशा उपवासाच्या करंज्या बनवणार आहोत. तर यासाठी 1 कप भरून इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यासाठी कढई मी इथे चढवलेली आहे. आता साईडला जो तुम्हाला कुकर दिसला, या कुकरमध्ये आधीच मी बटाटे उकडायला ठेवले होते. बटाटे उकडून झालेत. कुकर जोपर्यंत थंड होतोय ना, तोपर्यंत आपण साबुदाणा चांगला भाजून घेऊयात. तर एक 3 ते 4 मिनिटांमध्ये सतत हलवत साबुदाणा मी चांगला भाजून घेतलेला आहे. साबुदाणा थोडासा फुलला गेला, की समजून घ्यायचं इथे साबुदाणा भाजून झालाय. साबुदाणा इथे भाजून झालेला आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद केली. आता हा संपूर्ण साबुदाणा एका वेगळ्या ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि संपूर्णपणे थंड करून घेऊया. तर साबुदाणा एक 4 ते 5 मिनिटांमध्ये चांगला थंड झालेला आहे. आता हा थंड झालेला साबुदाणा आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संपूर्णपणे आपण काढून घेऊया. आता साबुदाणा चांगला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. हलकासा तो जाडसर राहिला तरी सुद्धा चालेल. अगदीच पावडर हवी असं अजिबातच नाही. जर साबुदाण्याची क्वांटिटी तुमची जास्त असेल, जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं असेल, तर मात्र बॅचेसमध्ये हे तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे. साबुदाणा इथे बारीक करून झाला. आता जी सुजीची चाळण असते त्याने आपल्याला हा साबुदाणा कंपल्सरी चाळूनच घ्यायचा आहे. म्हणजे जो काही जाड रवा राहील तो आपल्याला काढून टाकता येईल. तर हे बघा मिक्सरमध्ये अगदीच असं बारीक पावडर होत नाही. थोडासा तरी असा जाडसर रवा राहतो. हा रवा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आता तुम्ही साबुदाण्याचं हे पीठ बघू शकता. मस्त रवाळ असं बारीक झालंय. आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याचबरोबर 1 चमचा भरून प्लेन लाल मिरचीची पावडर घातली. आता हे सगळं साहित्य आधी एकजीव असं मिक्स करून घेऊयात. यानंतर इथे मी बटाटे जे उकडून ठेवले होते ते चांगले सोलून घेतलेत. यापैकी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेऊ आणि आता हा बटाटा आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. अजिबात मॅश वगैरे करून घेऊ नका. किसणीने किसून घेतला की अगदी व्यवस्थित पटकन बाइंड होतो आणि याचबरोबर लगेचच हा पिठामध्ये मिक्स सुद्धा होतो. एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून झाला. आता हा पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला. 1 कप भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालूयात आणि घट्टसर असा गोळा मळून घेऊयात. तर हे बघा करंजीच्या पारेसाठी लागणारं पीठ इथं मळून झालेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या. खूप जास्त पातळ नाहीये किंवा खूप सुद्धा घट्ट नाहीये. पाणी किती लागलं तर 1 कप भरून मी जे पाणी घेतलं होतं त्यापैकी एक 3-4 चमचे पाणी राहिलं असेल. म्हणजे अंदाजे एक पाऊण कप भरून मला पाणी लागलं. आता झाकून एक 5 ते 10 मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण जे सारण आहे त्याची तयारी करून घेऊ. तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये घालूयात 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत. आता जे व्हिडिओमध्ये मी साहित्य तुम्हाला दाखवलं आहे, यापैकी कुठलं साहित्य तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल, तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता हे सगळं साहित्य चांगलं बारीक असं ठेचून घ्यायचं आहे. आता आपला ठेचा तयार झालाय. इकडे बटाटे सुद्धा आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचेत. तर हातानेच अशा पद्धतीने अगदी बारीक असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे मोठे-मोठे चंक सुद्धा राहत नाही आणि बटाटा व्यवस्थित असा मॅश सुद्धा होतो. तर हे बघा बटाटा अगदी परफेक्ट असा मॅश करून झालेला आहे. मोठे-मोठे सुद्धा तुकडे राहिले नाहीत किंवा अगदीच बारीक असा मी किसल्यासारखा केलेला नाही. आता सारणासाठी लागणारी सगळी आपली तयारी झालेली आहे. पटकन सारण तयार करून घेऊयात. तर यासाठी आपल्याला कढई किंवा एखादा पॅन घ्यायचा आहे. बटाट्याचे सारण बनवण्याऐवजी तुम्ही ते पनीरचं सुद्धा सारण बनवून घेऊ शकता. पनीरचं सारण सुद्धा या करंजीमध्ये छान लागतं. तर इथे पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये घालूयात पळीभर तेल. तेल चांगलं गरम झालं की तयार करून ठेवलेला ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे ठेचा चांगला परतून झाला की मॅश करून घेतलेला बटाटा संपूर्णपणे या पॅनमध्ये घालायचा आहे. गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती चवीपुरतं मीठ घालून पुन्हा आपल्याला हा बटाटा आपल्याला ठेच्यासोबत चांगला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. तर इथे सारण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलं, की यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सुद्धा एक अर्धा मिनिटांसाठी बटाट्यासोबत परतून घ्यायची. आता इथे मस्त असं सारण आपलं तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली. आता हे जे सारण आहे ते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊ. तर हे बघा जोपर्यंत आपण सारण बनवत होतो तोपर्यंत साबुदाण्याचं पीठ सुद्धा अगदी चांगलं असं भिजलं गेलंय. यामध्ये अगदी चमचाभर आपण तेल घालूयात आणि तेल घालून आपण हे पीठ थोडंसं मळून घ्यायचंय.
तर इथे मिनिटभरासाठी पीठ मी चांगलं मळून घेतलं. यामधला लिंबाच्या आकारा एवढा उंडा आपण घेऊयात. हातावरती तो चांगला चोळून घ्यायचा, मऊसूत करून घ्यायचा आणि जे उरलेलं जे पीठ आहे ते असंच न ठेवता झाकून ठेवायचंय. साबुदाणा आहे, भरपूर चिकट आहे. हा पोळपाटाला चिकटू शकतो. यासाठीच इथे मी वापरलेला आहे ऑडेचा इको बेक पेपर. हवा तितका इको बेक पेपर यामधून काढून घ्यायचा. इको बेक पेपरमुळे काय होतं, अजिबात आपण जी पारी लाटून घेणार आहोत, ती खाली चिकटणार नाही. ऑडेचा इको बेक पेपर हा नॉनस्टिक आहे, रियुजेबल आहे. पुन्हा-पुन्हा तुम्ही याचा वापर करू शकता. आता या पेपरवरती उंडा ठेवायचा आणि चांगला सगळ्या बाजूने तो लाटून घ्यायचा आणि तुम्ही इथे बघालच अजिबात तो खाली चिकटणार नाही. तर आपण जशी पुरी जाडसर अशी लाटून घेतो, अगदी त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पारी लाटून घ्यायची. आता इथे माझ्याकडे करंजी बनवण्याचा साचा आहे. या साच्यामुळे अगदी सगळ्या ज्या करंज्या आहेत एकसारख्या होतील आणि करंजी बनवणे अगदी सोपं होऊन जाईल. तर इथे सारण सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे. पटापट आपण करंजी बनवून घेऊयात. तर इथे पारी तर आपली लाटून झाली आहे. ही पारी आपल्याला या साच्यावरती ठेवायची आहे आणि आता यामध्ये मावेल इतपत सारण आपल्याला भरायचंय. तर जे पोह्याचे चमचे असतात, या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 2 चमचे भरून इथे सारण मावत आहे. आता हे सारण थोडंसं सेट करून घ्यायचं आणि हा जो साचा आहे तो बंद करून घ्यायचा. साचा अलगद असा दाबून घेतला, की करंजी अगदी व्यवस्थित बंद होते. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा शेप आलेला आहे. अगदी सहज आपण ही करंजी बनवली. हे पहा. आता याच पद्धतीने इतर करंज्या सुद्धा बनवून घेऊयात. करंजीची पारी लाटत असताना खूप जास्त पातळ ही करंजीची पारी लाटायची नाही किंवा अगदीच खूप जास्त सुद्धा लाटू नका. जशी आपण पुरीसाठी पारी लाटून घेतो त्यापेक्षा हलकीशी जाडसर ठेवायची आणि यामध्ये सारण भरत असताना सुद्धा खूप कमी असं सारण अजिबात भरू नका. गच्च तुम्ही ही करंजी जरी भरून घेतली ना, तरी सुद्धा मस्त लागते. तुम्ही कमी सारण भरलं तर हवा आतमध्ये राहते आणि यामुळे ही करंजी फुटण्याची शक्यता असते. यामुळे सारण अगदी गच्च भरायचं. करंज्या इथे तयार झालेल्या आहेत. या करंज्या झाकून ठेवायच्या म्हणजे अजिबात वरचं जे आवरण आहे ते कोरडं होणार नाही. आता करंज्या तळून घ्यायच्या आहेत. करंज्या तळून घेत असताना तेल मध्यम आचेवरती मध्यम गरम करून घ्यायचं. खूप कमी गरम किंवा अगदी धूर येईपर्यंत कडकडीत असं तेल अजिबात गरम करायचं नाही. मध्यम हे तेल गरम असायला हवं. एका वेळेस खूप जास्त करंज्या सुद्धा तेलामध्ये घालायच्या नाही. करंज्या एकमेकांना चिकटू शकतात. काही सेकंद होऊन गेले, एक 10 ते 15 सेकंद झाले, की पटकन करंजी पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साइडने सुद्धा तळून घ्यायची. ही करंजी तळून घेण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. एक अर्धा मिनिटामध्ये करंजी तळून सुद्धा होते. कारण साबुदाणा आहे, बटाटा आहे. साबुदाणा पटकन तळला जातो आणि बटाटा तर उकडलेलाच होता. त्यामुळे फारसा असा वेळ लागत नाही. या करंज्या तळत असताना काही महत्त्वाच्या पॉइंट्स लक्षात घ्या. सुरुवातीला करंजी तुम्हाला थोडीशी कच्ची वाटते, पण जेव्हा तेलामध्ये तुम्ही घालता त्यानंतर ती थोडीशी पांढरट होते. दोन्ही बाजूने या करंज्या चांगल्या पांढरट झाल्या, मग समजून घ्यायचं की वरचं आवरण व्यवस्थित असं तळलं गेलेलं आहे. आता या करंज्या अजिबात कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या नाहीत. यामुळे काय होतं, बटाटा आहे, बटाट्याची वाफ होते आणि या ज्या करंज्या आहेत त्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे करंज्या खूप वेळ तळत बसायच्या नाही. करंज्यांची एक बॅच तळण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा मिनिट लागतो. अर्ध्या मिनिटामध्ये करंजीची एक बॅच तळून होते. तर इथे संपूर्ण करंज्या मस्त तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त करंजी तयार झाली आहे. तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा, मस्त आतमधलं स्टफिंग सुद्धा मस्त दिसतंय. वरचं आवरण सुद्धा अगदी परफेक्ट असं तळलं गेलेलं आहे. नुसताच या करंज्या खमंग लागतात, मस्त लागतात. तळणीचा साबुदाणा वडा बनवण्याऐवजी कधीतरी या पद्धतीने करंज्या सुद्धा नक्की ट्राय करा. आशा करते की उपवासाचा हा आगळा-वेगळा पदार्थ तुम्हाला नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.